नमस्कार, देशोन्नतीच्या बुलेटिनमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। गेल्या दशकापासून देश तथा राज्याची अराजकतेकडे सुरू असलेली वाटचाल, त्यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य घटकांची उपेक्षा, बेरोजगारी, महागाईचा तडका, शिक्षण, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेचं निघत असलेले धिंदवडे आदी प्रकाराने राज्याची बिहारकडे वाटचाल होत आहे। यामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेच वाव नसून जुलमी राजवटीच्या वरवंट्याखाली जनता पिसली जात आहे। याला रोखण्याची गरज असताना सत्ताधारी त्याला खतपाणी घालून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आरोप करत विद्यमान सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्यासाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीचा हुंकार भरण्यात आला आहे। गांधी रोडवरील निशांत टावर येथील देशोन्नती सभागृहात आयोजित विविध समविचारी पक्षांच्या कार्यकर्ता सभेत तिसऱ्या आघाडीला आता मुहूर्तरूप देण्यात आलं आहे। तब्बल 9 पक्षांची ही आघाडी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भासह राज्यातील 48 जागा लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रकाश पोहरे हे सुद्धा अकोला किंवा वाशिम यवतमाळ या 2 मतदारसंघापैकी एका मतदारसंघामध्ये उभं राहणार असल्याचं सूतोवाच करण्यात आलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यात उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे। सध्या देशात अघोषित आणीबाणी सदृश्य स्थिती असून सर्वसामान्य जनतेची मुस्कुरदाबी होत आहे। शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसह सर्वसामान्य घटकांचा कोणी वाली उरला नाही। अशा स्थितीत तिसऱ्या आघाडीची गरज विशेष करून पोहरे यांनी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक घेतली आहे। बैठकीला विविध पक्षांचे सुमारे 200 शिलेदारांची भरगच्च उपस्थिती होती। सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तिसऱ्या आघाडीवरती आता शिक्कामोर्तब केला आहे। तर आपण पाहतोय असे आहेत ते तिसऱ्या आघाडीचे पक्ष: जय विदर्भ पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, आरपीजे सोशलिस्ट पार्टीज, लोक स्वराज्य पार्टी, संयुक्त भारत पक्ष, वीरों की वीर पार्टी, रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी। आता गुरुवारपासून या बैठकींचं सत्र सुरू होणार आहे। तिसऱ्या आघाडीला मुहूर्त रूप देण्यात आल्यानंतर आता 14 मार्च म्हणजेच गुरुवारी सेवा संघ हॉल, त्रिमूर्तीनगर, नागपूर येथे इतर समविचारी पक्षांसोबत बैठक होणार आहे। 16 मार्च रोजी चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ, तसेच दिवसाला प्रत्येक जिल्ह्यावरती बैठका घेतल्या जातील। तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या तालुका स्तरावरती बैठक घेणार असून तिसऱ्या आघाडीला मजबूत करतील असा निर्णय सभेत घेण्यात आला आहे। 17 मार्च रोजी प्रकाश पोहरे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्या दिवशी अभिष्ट चिंतन स्वीकारण्यासाठी पोहरे संपूर्ण दिवस निशांत टावरला हजर असतील। तर या तिसऱ्या आघाडीची जी निवडणुकीची तयारी आहे यासाठी प्रकाश पोहरे हेलिकॉप्टरनं झंझावती दौरा करणार असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे। सर्व समविचारी पक्षांना एका बॅनर खाली आणून तिसऱ्या आघाडीद्वारे निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याकरिता आघाडी प्रमुख प्रकाश पोहरे लवकरच हेलिकॉप्टरद्वारे राज्यात झंझावातात सुरुवात करणार आहेत। त्यांच्या दौऱ्याची नियोजनबद्ध आखणी करण्यात येत आहे। या झंझावती दौऱ्यात ते जिल्हा, तालुका, ग्रामस्तर सभा घेणार असून तिसऱ्या आघाडीच्या रूपात राज्याला एक सक्षम पर्याय देणार आहेत। यामध्ये वेगळ्या विदर्भासह शेतकरी, मजूर, कष्टकरी, सुशिक्षित, बेरोजगार तरुणांचे नेतृत्व करून संसदेत तिसऱ्या आघाडीचे प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ईव्हीएम बॅन करून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यासाठी देश पातळीवरती आंदोलन सुरू आहे। केंद्र सरकारकडून हे आंदोलन चिरडली जात आहेत। दरम्यान नवनिर्मित तिसऱ्या आघाडीने ईव्हीएमचा गेम ऑफ करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात 200हून अधिक उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली आहे। यासाठी समविचारी आणि स्वच्छ लोकांनी पुढे येण्याचं आवाहन करण्यात येत असून हजारो उमेदवार उभे करण्याचा चंग बांधला जात आहे। त्यामुळे आपसुकच ईव्हीएमचा गेम खलास होईल असं अनेकांनी स्पष्ट केलं आहे। स्वच्छ व स्पष्ट भूमिका असणाऱ्या आणि अनुभव नवयुवकांनी देश वाचवण्यासाठी आता पुढे यावं असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलं आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।